स्वामींच्या या श्रोतामध्ये संपूर्ण श्री स्वामी समर्थ सारामृताचे वर्णन केलेले आहे. हे ऐकून तुम्हाला संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ मिळेल. ऐकल्यावर प्रत्येकाला त्याची फलश्रुती व्हावी असा आशीर्वाद स्वामींकडे मागून हे स्रोत चालू करत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज श्रीपादवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट स्वामी स्तुती स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी, एक विनंती तू करोनी कृपादृष्टी, पायी मजकडे दयाळा. करता प्रथम वंदन कार्य जे हाती घेतले जाण, ते पूर्ण सहज होईल निर्विघ्न. हे मी पामर जाणत असे तुझ तो, माये शारदा होत प्रसन्न. सहजेची लाभ हे विद्याधन, मुका बोले अमृत वचन. पांगुळ चढे पर्वत, माते तुझी कृपा होऊ दे. काव्य प्रतिभा लाभू दे, स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे. मजा हातून माऊली भावे बंदी तो सद्गुरुनाथ. एक विनंती तुम्हा प्रथम, तुम्ही पूर्वामनीचा हेत देऊन शुभ शिषतो. सद्गुरु हेची एक पद गुरुतत्व ते, एक अभेद अक्कलकोट. स्वामी समर्थ सेवा सादरी स्वीकारा. दत्तात्रेयांनी जगद्दोद्वारा, श्रीपादवल्लभ प्रथम अवतारा. नृसिंह सरस्वती तो दुसरा, असे घेतला भूलोकी. अवतार कार्य पूर्ण होता, निरंजवनी गेले ते मागुता. श्री गुरुचरित्री ती कथा असे वर्णिली उत्तम. पुढे ते कलयुग आले, लोक धर्मभ्रष्ट जाहले. स्वधर्मासी विसरून गेले, वाढला अनाचार तो. साधूंचे करण्या रक्षण, दृष्टास करण्या शासन. आणिक धर्म संस्थापन करण्या घेईन. अवतार हे गीता वचन, आठवोनी विचार केला सद्गुरूंनी. आता नवा अवतार घेऊनी भक्ती कल्लोळ वाढवू. वसले असता कर्दळी वनात, स्वामी समाधिस्थ वारुळ. देहाभोवती जमला समर्थ, एक महाथोर ते. वेळ येता प्रकटनाची, लाकूड तोड्याची योग्याची. वेळ कुऱ्हाड पडली एका, मोडली क्षणात आला भाव समाधी. लाकूड तोड्याच्या काकुळती, म्हणण्या अपराध खाला पोटी. स्वामी म्हणती तया प्रती, तू तर एक निमित्य. पूर्वजन्मीचे पदरी पुण्य, म्हणून तुला घडले दर्शन. या अवतारी आम्हास लागून, तूच पहिला पाहणारा. महादारण्य ते सोडून, काशी हरिद्वार पाहून. पवित्र गंगा स्नान करून, आले देवल गावात. तेथ स्थापुनी निज पादुका, बोध केला ग्रामस्थ लोका. वाढविले त्या नामलौकिका, गावाच्या स्वामी रायांनी. देवल ग्रामीच्या पादुका, दर्शन करिता होतसे पाप क्षालन. ब्रह्महत्या पापमोचन, देईस्त सद्गती स्थान ते. हैदराबाद ते यवनपूर, पुढे पाहिले ग्राम राजूर. तेथ निवास केला चंचला भारती म्हणून. गोदावरीच्या तटा आले, मंगळवेढ्यात स्वामी राहिले. पंढरपूर ते पाहिले, अक्कलकोटात आले. स्वामी असता स्वामींनी, मंगळवेढ्यात नाना लीला केल्या. अद्भुत उद्धारिले भाविक, भक्त भक्ती मार्ग लावून. विअंगणी एक गाय, परिणती दूध देय. स्वामी म्हणती कागे माय, दूध न देसी धन्यास. स्वामी आज्ञेने गाय धुबती, झाली ती विप्राप्रती. दैन्यहरण झाले शेवटी, धरी तो स्वामी चरणास. बसप्पा नामे कोणी भक्त, संसारी त्याचे विरव्यक्त चित्त. तो राहे सदा स्वामी सेवेत, मागे पुढे दिनरात. तया होऊनी आरण्यात, सर्परूपे सुवर्ण देत. दैन्य त्याची हरोनी समस्त केली कृपा तयावरी. अक्कलकोटास स्वामी येता, थांबले खंडोबा मंदिरात. महम्मद रिसालदार तयास पाहता, झाला प्रथम तो. चिलिमीचे झाले निमित्य, चमत्कार पाहिला अद्भुत. तोबा तोबा त्याने म्हणता, धरिले चरण स्वामींचे. चोळप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मांजन्मींचे, म्हणून वास्तव्य तयाचे घरी करीती श्री स्वामी. चोळप्पाचे त्या सदनास, लोक येती श्री दर्शनास. दर्शनी सुखविती सकलास, महाराज श्री स्वामी. ज्याची त्याची ऐहिक मागणी, प्रीती पुरवोनी लोकभक्ती. मार्गा लावून करीती लोक कल्याण. स्वार्थतेची प्रपंच आहे, निस्वार्थ तो परमार्थ आहे.
समजावूनी सांगती पाहे स्वामी सकल लोकास. प्रपंच करावा नेटका, नको तो फाटका तुटका. प्रपंची जागोजागी धोका, राहावे सदा सतर्क्य. खा प्या रहा सुखात, असू द्या तुम्ही प्रपंचात. परिचित्तात तो भगवंत, ठेवावा अंतर साक्षी ठेवावा. असा हा स्वामी बोध रोकडा, भक्तीने तो भगवंत जोड. विवेकती उभादी तोडा, नका विसरू भजनास. ही स्वामींची शिकवण. लोकासती पटे म्हणून सश्रेद्ध ते धरती चरण. चरणांगत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी. ठेवून जे पूजिती खरी, योगक्षेम त्यांचा सर्वतोपरी. चालविती ती समर्थ, सश्रद्ध मालोजींच्या मनी. दर्शन इच्छा जगती झनी, दत्त म्हणून तेच येऊनी. उभे राहिले महाराज, तो पाहोनी चमत्कार. मालोजीन लीन चरणांवर करी, भावपूजा सुंदर मने स्वामींची. स्वामी पदावर लीन राजा, तैसीच मग झाली प्रजा. आनंद झाला महाराजा, सुखावले अंतरी. जे जे आले स्वामीस शरण, तयांचे केले उद्धारण. कुणाचा गर्व दंभहरण, कुणा अनुभव प्रचिती. विठ्ठल भक्त येता जवळी, तयासी दिसे मूर्त साव. रूपात त्याने पाहिली मूर्ती विठुरायाची. विष्णुबुवा महा ब्रह्मापद, मागत विंचू दिसले त्या. स्वप्नात विंचुनी मी नाही, अलिप्त हेची सांगदी ब्रह्मापद. शंकर रावाचे मरण चुकविले, रावणाचे विष उतरविले. मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी. विठोबाई ती पाटलीन, 40 शिवजी अन्न. ते 400 लोका पुरवून, दाविली किमया स्वामींनी. जो मायावरी विसंबला, त्याचा भार आम्ही वाहिला. या सिद्ध करोनी बोला, दाविती स्वामी स्वतःच्या. बालपणा नामे एक, भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त. तो सेवे करी होऊ निरत, झाला श्री चरणाशी. कान्होळे गावचे निमित्त, जेव जीविती विनिज भक्ता. पेटवली साक्षात अन्नप्रसाद रूपे 8 अन्नपूर्णा. चिंतोपंत कुणी विष्णू भक्त, तुलसी अर्पित विष्णुप्रत. पूज स्वामी दारात, आले परम भाग्याने. स्वामी मानून नारायण, केले त्यांनी भावपूजन. म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्यपूजना. भावभक्ताचा ओळखीला, चरण हवेत पूजेला. पदचिन्ह उमटून पाटाला, गेले ते स्वामी राजते. विष्णू स्वामी दोन्ही एक, भिन्न रूपे तत्व एक. श्री स्वामीच वैकुंठ नायक, हाच होता सांगावा. भक्त पडता संकटात, हाक ऐकोनी धाव घेत. अति हळुवार त्यांचे चित्त, वात्सल्य भाव मातेचा. लक्ष्मण कोळ्याचे गलमत, बुडत असता सागरात. स्वामींनी देऊनी हात, गलबता सवे त्या तारिले. अंध बालका देऊन दृष्टी, वेद चर्चा करविली. मोठी बाळे जिंकले, विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत. ती पाहुनी स्वामी किमया शरणांगत. ते झाले पाया म्हणून स्वामी सद्गुरु राया. अपराध घाल पोटी बा, एका आवडीचे भक्त 3. आले स्वामींचे घेण्या दर्शन. हरिपंडित गजानन जेव्हा अक्कलकोटात. अंतरीचा पाहुणा भावती घास, 3 ठेविली नाव शिवराम मारुती. नाव ठेविले हरिभाऊंना, हरिभाऊंचे पूर्ण संचित. त्यांनी जोडिले स्वामी समर्थ नाम. मिरवून स्वामी सूत, सागरी मठ उभारिला. मराठी नित्य पूजा आरती, स्वामी लीला लोका सांगती. सामर्थ्यांची समर्थांची वाढविली कीर्ती. प्रचार कार्या करोनी, जीवास्वचेन होय ज्ञान. त्याची त्याचे घोर अज्ञान, त्या आज्ञेनीची आत्मज्ञान. अंतरीचे झाकोळते, स्थिर बैसोनी ध्यान लावता. हेची डोळे मिटून आत पाहता. हृदयाची दिसे देवता, आत्मा राम रूपाने. काळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती. भक्ताची मार्गे तो श्रीपती भेटतो. जीवा स्वामी समर्थ जाधवरावाचे मरण. सहजेची दया घन, चुकविले वृषभासती मुक्ती. देऊन अद्भुत लीला दाविली, एक यवन 21 स्वामी. सेवेस सदा सादर, शुद्ध निर्मळ त्यांचे अंतर. दृढ निष्ठावान वाढतो, त्यास पादुका दिल्या पूजना. तेने भक्त जोडले नाना, आणवनी जोडिले श्रीचरण. व्हावया लोककल्याण, पीर साहेब नाव ठेवले. अक्कलकोटी प्रसिद्ध केले, स्वामी राये तया उद्धारिले. सर्वे घेऊनी आपुले, स्वामी ते पुत्रप्राप्तीसाठी. लिंगायत श्रीच हडकू देती, ती जाहली प्रसाद त्यागती. घेतला प्रसाद दुसऱ्यांनी, जिने प्रसाद स्वीकारला. पुत्र लाभ तिला घडला,
स्वामी किमया सामान्याला कशी करावी ती सांगा. मनी विकल्प जेव्हा आला, एकाने तो प्रसाद त्यागिला, दुजाने श्रद्धापूर्वक भक्षिला, झाला धन लाभार्थी. स्वामी सुत निमाल्यवारी, कोण गादीचा अधिकारी, पुसता 24 आठवणी, काकूबाईचा दादास, तुझ्या स्तव म्हणती मोत्याचा स्वामी. निज अंतरी मोर पाखरा पुत्र, दुसरा मोर पाखरा चारा आहे, पहा ठेविला. पादुका लावूनी याच्या शिरी, केला तो उत्तराधिकारी, तेने ही सेवा निरंतरी तेली दृढ भावाने. स्वकृतीतून स्वामींनी बोधिले, पुराणिका लागोनी गादी दगड, 1:25 मानुनी दाबोली अवस्था योग्याची. संताबाह्य रंगी न पहावे, तया अंतरीने जाणावे. श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे, जाणावी ती योग्यता. सामान्यास धनाची तहान, कोण हवा मान सन्मान. स्वामी समर्थास मात्र तहान, खऱ्या भक्ताची प्रेमाची. चिमी नामे बालभक्त, पित्यासवे दर्शनास येत. ती जावड ती स्वामी समर्थ, स्वामी स्मरण करीत असे. तिच्या हाताचे पाणी पिण्या, स्वामी आले तिच्या अंगणी. पाणी पिऊन तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत. स्वामी म्हणती उडी मार, तांब्या घेऊन ये बाहेर. कृती चिमीने केली सत्वर, भक्तवत्सल पाठीशी. पोटशुळाने भक्त पिडला, स्वामी चरणी सोयीस्करपणे विसला. नवस केला अनुभव प्रचिती, पेढ्याचे झाले ते निमित्त. स्वामी काय बोध देत, मानसे लबाड विसरतात. गरज सरता आम्हास, भक्ती असावी ती चोख. शुद्ध व्यवहार तो रोख, ओळखा शब्दाचा रोख. करा भक्ती रोडकडी. अनेक भक्त येती जाती, सागरी जशी भरती ओहोटी. थोडेच निष्ठावान टिकती, गीता परीक्षा त्यातून. स्वामी जरी का रागे भरती, जरी धपाटा पाठी घालती, तरी आधाराचा आत देती, हात कुंभारासारखा. अनन्य भावे जाता शरण, श्रीचरणास होता लीन. भक्तांचे करीती रक्षण, पाठी राखा होऊन या. ज्याची भक्ती रे निष्काम, त्याचा चालवती योगक्षेम. स्वामी देती त्या विश्राम, ऐशा भक्ता निज पादा. स्वामी समर्थ दत्त अवतार, पूर्ण ब्रह्मच परमेश्वर. त्याचा महिमा अपरंपार, मी काय पामरेवर नावा. शालिवाह न शके 1800, बहुधान्य संवत्सरे खासे. भौमवर चैत्र कृष्ण पक्षे, केली अवतार समाप्ती. लौकिकदृष्ट्या स्वामी समर्थ, जरी का जाहले समाधिस्थ, तरी ते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी. ज्या ज्या स्थळी जाई हे मन, तेथ घडावे स्वामी दर्शन. पाहता अंतरी डोकावून, तरी स्वामी ओळखा. साध घालावी स्वामी प्रती, आठवून ती वात्सल्य मूर्ती. श्रद्धा पाटावरी गोमटी, मूर्ती बसावावी पूजना. शुद्ध भक्ती जल घालून, करावे पदक पक्षालन. भाळी टिळा लावून, पुष्पमाला गळा घालून. चंदन अहंकार धूप जाळावा, प्रेमाने नैवेद्य भरवावा. अनन्य भावे ओळखावा, देह स्वामी चरणास. हात जोडून करावी प्रार्थना, विसर न व्हावा तुमचा मना. नित्य स्वामी माझे मना, ओढ तुमची लागावी. नित्य तुमची सेवा घडावी, आधी व्याधी दूर करावी. लक्ष्मी ती घरी राहावी, नारायण तुझ सवे. होऊन या माय बाप, दूर करी रे संसार ताप. पुण्य वाढो घटो पाप, जन्म सार्थकी लागावा. आम्ही भक्त मूढ अज्ञानी, आलो चरण तुमचे शरणी. करावी ही जीव उद्धारणी, बोधामृता पूजनीय. तवा कृपेचा विजंवरा सुखवू दे, दयासागरा. हेची मागणी जगदोद्वारा. तुझी या पदी आमुचे, तू पाठी राखा होऊन. करी या आमुचे संरक्षण, आम्ही तुझी या पायी लीन. झालो अनाथ रक्षका, आता ही श्रीचरणी ही विनंती. स्वीकारुनी ही स्तवन स्तुती. कृपा करावी मजवरती, हेची मागणी दातारा. हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र, पठन करतील जे भक्त. तयांचे पुरवून मनोरथ, करावे स्वामी कल्याण. वेडी वाकुडी आमुची सेवा, स्वीकारुनी द्यावा मेवा. तव कृपेचा स्वामी देवा, हीच प्रार्थना करीतसे. तुझे नाम निरंतर, मुखी असावे सुंदर. जेणे हाची भावसागर, जाऊ आम्ही तरोनिया. नाम घेता स्वामी स्वामी, काही न पडावे बा कमी. सुख शांती रहा धामी, हेच द्यावे वरदान. अकलेचा करुणी कोट, तुझ ठेव रे हृदयात. चित्त रमो अनुसंधान भाव तारका तुझ्या. तव नामाची लागता गोडी, तुटे जन्म मरण बेडी. सुरे असंख्य कोडी, कृतार्थ होई जीवन. गोविंद
दत्तनय हात जोडून सांगत असे, कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा.